नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मातील सणवार, व्रतवैकल्य यांची माहिती, तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते. तर सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मंगळवार 17 सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती बाप्पांचे अगदी उत्साहात विसर्जन केले जाते. 10 दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला निरोप दिला जातो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला जातो. पुढच्या वर्षीही परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना केली जाते आणि गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश चतुर्थीची सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजाही केली जाते. श्री गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये अनंत चतुर्थीलाही विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर अनंत चतुर्दशी व्रतही केले जाते. हे व्रत कोणी करावे, कसे करावे, या दिवशी भगवान विष्णूंच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. अनंत चतुर्दशी ही 17 तारखेला असली तरी देखील आपल्याला अनंत चतुर्थी व्रत हे 16 तारखेला करायचे आहे. कारण चतुर्दशी प्रारंभ ही 16 तारखेला दुपारी 3:11 सुरू होणार आहे आणि चतुर्दशीची समाप्ती ही 11:44 होणार आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीचे व्रत हे आपल्याला 16 तारखेलाच करायचे आहे आणि 17 तारखेला अनंत चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती विसर्जन व सत्यनारायण पूजा करायची आहे. कारण या दिवशी 11:45 पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे. त्यामुळे व्रत हे 16 तारखेला सोमवारी करायचे आहे आणि विसर्जन, गणपती विसर्जन हे 17 तारखेला करायचे आहे. अनंत चतुर्दशी व्रत हे नावाप्रमाणेच अनंत वैभव, अनंत सुख व अनंत ऐश्वर्य मिळवून देणारे व्रत आहे. आपले गेलेले वैभव म्हणजे गत वैभव प्राप्त करण्यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे. हे व्रत कोणीही केले तरी चालते. या व्रताची मांडणी कशी करावी व व्रतामध्ये भगवान विष्णूंची कोणकोणत्या सेवा करायच्या, तर या दिवशी आपल्याकडे भगवान विष्णूंचा जर फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता. भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा भगवान श्री प्रभू रामांचा जरी फोटो असेल तरी देखील चालेल. तुमच्या घरी जर बालाजीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तीही तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता. एका पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर हा फोटो ठेवायचा आहे. फोटोला हळद कुंकू, अष्टगंध अर्पण करावे, फुले व्हावीत, दिवा लावावा. या दिवशी तुम्हाला अनंताचा धागाही आणायचा आहे आणि त्याचीही पूजा करायची आहे. अनंताचा धागा म्हणजे रक्षासूत्र. अशा प्रकारचा धागा तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला असा धागा मिळून जाईल. तुम्हाला असा धागा जर मिळाला नाही किंवा तुमच्याकडे तो कुठे उपलब्ध नसेल तर तुम्ही घरीही बनवू शकता. पांढरा शुभ्र धागा घेऊन तो हळद कुंकवाच्या पाण्यामध्ये बुडवून तुम्ही असा अनंताचा धागा बनवू शकता. अशी छोटीशी पूजा मांडणी तुम्हाला सोमवारी 16 तारखेला करायची आहे. ही पूजा मांडणी तुम्ही सायंकाळच्या वेळी करू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत तुम्ही भगवान विष्णूंच्या या सेवा करायच्या आहेत. तर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळी किंवा 7, 8, 9 वाजेपर्यंत तुम्हाला शक्य असेल त्या वेळेत केलं तर चालेल. तुम्हाला जर रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत करणे शक्य असेल तर तुम्ही त्याही वेळी करू शकता. या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर, चरणावर 1001 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. हे तुळशीपत्र अर्पण करत असताना आपल्याला भगवान विष्णूंची 1001 नाम घ्यायचे आहे आणि हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आपल्याकडे जर 1001 तुळशीपत्र नसेल तर आपण एकच तुळशीपत्र घ्यायचे, ते भगवान विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे. भगवान विष्णूंचे एक नाम घ्यायचे, परत ते तुळशीपत्र आपल्या हातात घ्यायचे, परत भगवान विष्णूंचे नाम घ्यायचे आणि परत ते तुळशीपत्र चरणावर अर्पण करायचे. अशा पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंची 1001 नावे घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचीही या दिवशी पठण करायचे आहे. तर विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली ही वेगवेगळे आहेत. तुम्ही या दोन्ही सेवा या दिवशी करायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, नंतर 1 वेळा व्यंकटसूत्राचे पठण करायचे आहे. आपण पूजेमध्ये ज्या अनंताच्या धाग्याचे पूजन केले आहे तो धागा घ्यायचा. आपल्या घरात जितके सदस्य आहेत तेवढे भाग त्या धाग्याचे करायचे आणि त्या धाग्याला 14 गाठी मारायच्या. तर या अनंताच्या धाग्याला 14 गाठी का मारल्या जातात, तर मान्यतेनुसार देवाने भौतिक जगामध्ये 14 लोक बनवले होते. त्यामध्ये भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, मधलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक
अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल असे लोक बनवले होते. त्याचे प्रतिनिधित्व म्हणून 14 गाठी बांधल्या जातात. हा धागा पुरुषांनी उजव्या हातात व स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा. असा हा अनंत चतुर्थी व्रताचा विधी आहे. अनंत वैभव, अनंत सुख, गतवैभव प्राप्त करून देणारे, मन शांती मिळवून देणारे असे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे. स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे, त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ती असू दे हे सांगणारे हे व्रत आहे. सर्व समस्या, अडचणी, दुःख सोडण्यासाठी हे अनंत चतुर्दशीचे व्रत जरूर करावे. तर हे व्रत केल्यानंतर आपण जो धागा बांधला आहे त्यानंतर मांसाहार करावा का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर मांसाहार करू नये असे सांगण्यात येते, पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर परत एकदा सांगते, सोमवारी 16 तारखेलाच आपल्याला अनंत चतुर्दशीचे व्रत करायचे आहे आणि गणपती विसर्जन व सत्यनारायण हे आपल्याला मंगळवारी 17 तारखेला करायचे आहे. तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.